नमस्कार. स्पॉन्टेनियस स्पीकिंग किंवा फक्त स्पीकिंग, कॅमेरासमोर स्पीकिंग, आरशासमोर स्पीकिंग जे असेल ते. तर त्याच्या तिसऱ्या दिवसामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुमचं सगळ्यांचं म्हणजे जे कोणी मला बघत असेल किंवा नसेलही कदाचित, किंवा मी स्वतःचं स्वागत करतो. तर आज दिवसभरात मला एक खूप भन्नाट आयडिया आली. ती आयडिया म्हणजे की जर मी फक्त बोलतोच आहे, दिवसभरातच मला बोलायचं आहे, तर माझी जी काही बोलण्याची म्हणजे स्पॉन्टेनियस स्पीकिंगची जी काही मेथड आहे, तिला थोडासा मेथड म्हणण्यापेक्षा अरे यार मी काय बोलतो आहे, हां, स्पॉन्टेनियस स्पीकिंग किंवा स्पीकिंग इन फ्रंट ऑफ एनीवनची जी काही जर्नी आहे ती थोडी लांबेल. तर त्यासाठी काय करावं लागेल, तर मला असं वाटलं की मी जर रोजचे एखादा रँडम टॉपिक निवडला आणि त्यामध्ये माझ्या ह्या डायरीमध्ये जर लिहिलं तर काय होईल. आणि ही आयडिया माझ्या डोक्यात स्ट्राईक झाली आणि मी आजपासून ती इम्प्लिमेंटसुद्धा केलेली आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अब. तो मी आज तिची सुरुवात पण केली. सुरुवात केली आणि त्यामध्ये मी ChatGPTला सांगितलं की येस दिस आयडिया, आणि तू मला याच्यावरती रोजचा एक रँडम टॉपिक दे. तर आज त्याने मला खूप छान असा रँडम टॉपिक दिला, ज्याचं नाव होतं, काय नाव होतं, एक मिनिट, एक लिमिट, काय नाव होतं ते पाहून घेऊ द्या. हां, शांतता ही शब्दांपेक्षा जास्त बोलते. ओके. मी म्हटलं ठीक आहे, शांतता ही शब्दांपेक्षा जास्त बोलत असेलही कदाचित. तर मी एक 2 पानं त्या टॉपिकवरती लिहिलं. तर त्याच टॉपिकवरती मी विचार केला की आज बोलू. तर कधी-कधी आपल्याला खरंच असं वाटतं की शांतता ही शब्दांपेक्षा जास्त बोलून जाते. म्हणजे जसं की त्याने तिला लग्नाची मागणी घातली आणि लग्नाची मागणी घातल्यानंतर ती त्यावेळी शांत राहिली. म्हणजे तिने काही उत्तरच दिलं नाही, काही रिस्पॉन्डच केला नाही, शांत बसून राहिली. तर अशा वेळी त्या शांततेचा अर्थ काय घ्यावा किंवा त्या शांततेचा अर्थ काय घ्यावा हे त्याला कळणं म्हणजे शांतता ही शब्दांपेक्षा जास्त बोलते. आय डोंट नो मी काय बोलतोय. खैर, म्हणजे काय की ती शांत आहे. ती शांत 2 प्रकारे असू शकते. एक तर ती थोडीशी लाजरा न साजरा मुखडा करून थोडीशी शांत असू शकते, और ती अशी शांत असू शकते की तिला मोठी धास्ती भरली की आता काय बोलू, अशी शांत असू शकते. जर ती हसून खेळून शांत असेल तर कदाचित तिचा होकार असू शकतो, आणि ती थोडी धास्तावून शांत असेल तर मग कदाचित तिचा नाकारही असू शकतो. पण ह्या दोन्ही केसेसमध्ये कदाचित हा शब्द तर फुल अँड फायनल 100% येणारच. आता तुम्ही म्हणाल की तो का येणार? तर तिची शांतता हे त्याच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण करून जाते. म्हणजे त्याच्या मनात कदाचित प्रश्न येतील की मी हिला असं सरळ विचारलं, हे तिला आवडलं असेल ना, किंवा नसेलही आवडलं, किंवा मी एवढं लवकर विचारायलाच हवं होतं की नव्हतं विचारायला हवं. ती रागावली तर नसेल ना, ती जास्तच चिडली तर नसेल ना, जर ती हसत असेल तर ती हसल्यावरही तर घेऊन जात नाही आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात येतील. म्हणजे तिची शांतता ही खूप काही बोलून गेली, पण ती तिच्यासाठी नाही. तिच्या मनात जे होतं ते आहे, रिजिड आहे, आन्सर आहे तिच्या मनात, एकतर हो किंवा नाही. पण तिची जी शांतता होती ही त्याच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण करून गेली आणि त्याचे खूप सारे उत्तरही देऊन गेली. तर असं म्हणता येईल की समोरच्याची शांतता ही आपल्यासाठी खूप सारे गोष्टी बोलून जाते. जर समोरचा शांत असेल किंवा समोरचा इनरिस्पॉन्सिव्ह असेल, तो रिस्पॉन्ड करत नसेल त्या गोष्टीला, तर मग ते आपल्यासाठी खूप काही बोलून जाणं आहे. उद्या जर मला कुणी येऊन विचारलं की तू कसा आहेस, आणि मी सॅड असेल थोडासा आणि मी त्याला रिस्पॉन्ड न करता मी तिथून निघून गेलो, तर कदाचित मी सॅड आहे हे त्याला डायरेक्टली सांगणं हे जास्त इफेक्टिव्ह असेल, मी तिथून डायरेक्ट निघून जाणं. इमोशनली मी कितीही एक्सप्रेस केलं तर समोरचा तितका इमोशनल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये डेव्हलप झालेली असावी की त्याला कळावं की मी नेमकं त्याला म्हणतो काय. म्हणजे त्याला जर असं वाटलं की किती ॲरोगंट माणूस आहे हा, हा असा डायरेक्ट निघून गेला. म्हणजे मला बोलायचं एक होतं, त्याला कळालं एक. आता ज्याच्या त्याच्या इमोशनल इंटेलिजन्सवरती डिपेंड करतं की समोरच्याच्या शांततेचा काय अर्थ घ्यावा. तर
हा जो टॉपिक होता ह्यामध्ये मी असं लिहिलं की शांतता ही शब्दांपेक्षा जास्त बोलून जाते, पण ती फक्त आणि फक्त ऐकणाऱ्यासाठी. म्हणजे ज्याला समोरच्याकडून आन्सर हवं असतं त्याच्यासाठीच ती जास्त बोलून जाते. कारण की त्याच्या मनात अनेक प्रश्न त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात उत्पन्न होत असतात आणि त्याला प्रखर मत समोरच्याचं मिळालेलं नसतं आणि तो काहीतरी अज्युम करायला सुरुवात करतो आणि माणूस त्यावेळेस काही अज्युम करू शकतो. तर शांतता खरंच जास्त बोलून जाते, पण खरं तेव्हाही, आजही आणि कायमच शब्दच बोलू शकता. जितकं प्रखर मत शब्दांतून मांडता येऊ शकतं, डायरेक्टली बोलून येऊ शकतं, तितकं आपण शांत बसून नाही देऊ शकत. त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी आपण असं म्हणतो की रिस्पॉन्ड न करणं खूप जास्त मोठं पाप आहे. की एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्ड करायचं आहे तिथं आपण जर करत नसेल तर ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे आपल्यासाठी. पण आता एक पैलू याचा असाही निघतो की समोरचा आपल्याला शिव्या घालत असेल तर त्याला लगेच शिव्यांनीच उत्तर द्यायचं का, तर तसं नाही. तो एक वेगळा कॉन्टेक्स्ट येऊन जातो. तिथं आपलं शांत बसणं जमतं आहे. कारण की पहिली गोष्ट तर जो समोरचा शिवीच देत असेल तर त्याची कायच लेवलची इमोशनल इंटेलिजन्स असेल, तो भाग सोडूनच द्यायचा. पण ह्या ठिकाणी प्रश्न चालला आहे की जनरल बोलण्याचा. तर जनरल जर असं बोलत असाल तर माझ्या मते शांतता ही शब्दांपेक्षा जास्त बोलून जाते, पण आपण कोणासमोर शांत बसत आहोत त्यावरती डिपेंड करतं. म्हणजे जर मी शांत बसत असेल तर माझ्यासाठी शांतता जास्त बोलून नाही जाते. माझ्या मनात जे प्रश्न आहेत त्याचंच मी उत्तर देतो आहे. शांतता ती समोरच्या व्यक्तीसाठी बोलून जाते, माझ्यासाठी नाही. सो हा माझा अचानक भयानक आलेला थॉट होता यामागचा. आय नो खूप सारे रिपिटेशन्स झाले यामध्ये, पण हळूहळू वेळेनुसार कदाचित मी जास्त क्लिअरली मांडू शकेल मला जे बोलायचं आहे ते. आणि बस आज इथंच थांबू आणि भेटू उद्या. बाय बाय.